हॅलो, मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. सो डे 1 आमचा सर्व हेक्टिकच झाला आणि आता आम्ही आलेलो आहोत ते ढाऊ क्रूजसाठी. आणि साधारणपणे आमच्या हॉटेलपासून जवळपास आम्हाला तास लागला ऑलमोस्ट पोचायला, कारण आज सॅटर्डे आहे, ट्रॅफिक आहे आणि या भागात काहीतरी काम चालू आहे त्यामुळे तो डबल झाला ट्रॅफिक. आमची क्रूज 8:30ची आहे आणि जस्ट निक ऑफ टाईम आम्ही पोचलेलो आहोत. चला आपण जरा आसपासचा परिसर बघूया आता कसा आहे आणि क्रूज बघूया कशी आहे, काय एक्सपिरियन्स आहे, कसा आहे, रिकमेंडेड आहे की नाही आहे, सगळं सांगेल. So finally we are now boarding the cruise. As far as I understand, it's about it. Yeah, looks good. ही क्रूज जी आहे ना ती प्रत्यक्षात दिसायला खूप छान दिसते. हे तो कॅमेराची क्लॅरिटी एवढी छान नाही आहे अदरवाईज, बट इट्स वसूल इज वॉट आय फील. तर आत गेल्यावर टोटली कळेल. बट आमचा पोपटच झालेला आहे. दिस इज नॉट आवर क्रूज. बट ही बघा, ही पण छान आहे. बट वी आर गोईंग समवेअर एल्स. ओके, वी आर वॉकिंग. इकडे या साईडला भरपूर अशा क्रूज आहेत. आता आमची कोणती आहे माहीत नाही, बट इथं ना प्रत्येकाचा एक वेगळा स्लॉट आहे. म्हणजे आता आमची आहे ती फॅल्कन आहे, त्याच्यानंतर खलीज आहे, असे बरेच आहेत वेगवेगळे. तर जेव्हा तुम्ही टूर कोणतीही प्लॅन करतात ना, तर तेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही कोणत्या क्रूजमधनं तुम्ही ट्रॅव्हल करणार आहात. मित्रांनो, खूप चालायचं आहे, खूप. आमची एक कस्टमाइज टूर होती, त्यामुळे या क्रूजचे डिटेल्स आम्हाला आमच्या टूर ऑपरेटरने आधीच दिले होते. इथे आल्यानंतर आम्ही त्यांच्या लोकांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की ती क्रूज कुठे उभी आहे. या ठिकाणी भरपूर क्रूज असतात आणि रँडमली तुम्ही कुठेही बोर्ड करू शकत नाहीत. जिथे तुमची बुकिंग आहे तिकडेच तुम्हाला जाण्याची परमिशन असते. सो दिस इज आवर फाल्कन याच. आम्ही जे बघितलं होतं ते वेगळं होतं, पण ही आहे आमची. सो लेट्स सी फ्रॉम इनसाइड. परत इकडे जिने चढायचे आहेत, तर सिनियर सिटीजनसाठी थोडंसं हेक्टिक होऊ शकतं हे, बट अदरवाईज यंगस्टर्स कपल्स यांच्यासाठी इट्स अन आयडियल लोकेशन. तर हा सगळा असा व्ह्यू आहे. आणि आम्ही इथे टॉप डेकवर आलेलो आहोत. व्ह्यू. तर फायनली आता आमची क्रूज सुरू झालेली आहे. चला तुम्हाला दाखवतो नजारा. लाऊड म्युझिक चालू आहे. सिन्स आमची ही कस्टमाइज टूर होती, त्यामुळे बुकिंग करतानाच आमच्या टूर ऑपरेटरने आम्हाला पूर्वकल्पना दिली होती की इथे आल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचं फूड मिळणार आहे आणि ते व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन दोन्ही असणार आहे आणि प्युअर इंडियन फूड असणार आहे. त्यामुळे काही एक्सपेक्टेशन्स त्यांनी सांगितले होते की तुम्ही सेट करा इथे आल्यानंतर. मग असं नको व्हायला की तिकडे गेल्यानंतर तुम्हाला डिसअपॉइंट व्हायला होईल. बट आय वुड रादर से की क्वालिटी ऑफ द फूड वॉज गुड. व्हरायटी पण खूप छान होती. आणि ही जी क्रूज होती आमची, धाव क्रूज ज्याला आपण म्हणतो, ती आमच्या पॅकेजचा पार्टच होती. त्यामुळे आम्हाला तिकडे एक्स्ट्रा काही पैसे भरावे लागले नाहीत. बट मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तिकडे हा जो कोर्स आहे ह्याच्या व्यतिरिक्त ती लोक मग आईस्क्रीम्स किंवा फ्रेश ज्यूस किंवा अल्कोहोल सर्व करतात, बट त्याचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागतात. ते तुमच्यासमोर पॅम्पलेट्स किंवा त्यांचे ब्रोशर्स घेऊन येतात. आपल्याला वाटतं की इन्क्लुडेड आहे, ऑर्डर करतो, बट लेटर वी रिअलाईज की अरे हे तो पे करायचं होतं. तर सगळं नीट तिकडे गेल्यानंतर थंडपणे विचार करा आणि मग ऑर्डर करा. समोरच्या बोटवर ओपन पार्टी चालू आहे. तुम्ही पण असं प्रायव्हेटली घेऊ शकता. वर्षा, हाऊ इज द एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स चांगला आहे. म्हणजे काहीतरी वेगळं घेऊन करायचं. फूड आपण तेच खातोय. नूडल्स आहे, रोटी आहे, फूड काय फार वेगळं इंडियन फूडच आहे, व्हेज नॉनव्हेज.
पण एक एक्सपिरियन्स घ्यायला म्हणून चांगलं आहे. ओके, बट इज इट रिकमेंडेड? मिस केलं तर काय फरक पडेल? हां, म्हणजे मिस केलं तर काय फरक नाही पडणार, पण छान कपडे घालून तयार होऊन तुम्ही येऊ शकता क्रूजवरती. ट्रिपल डेकर आहे. या क्रूजमध्ये मला काय आवडलं किंवा वर्षाला आणि आम्हाला सगळ्यांना काय आवडलं, तर इथून जो सिटीचा नजारा दिसतो, दिस इज द मरीना एरिया, तो खूप अप्रतिम आहे. दुबई आय किंवा आय ऑफ दुबई, जे तिने लंडन आयसारखं उभारलेलं आहे, ते पण खूप छान आहे. त्याच्यावर दिसणारे लाईट शोज बघण्यासारखे आहेत. आणि आसपासचा जो एरिया आहे, जो हाय राईज टॉवर्स तुम्हाला दिसतात, अप्रतिम आहे, अप्रतिम. या क्रूजवरनं त्यांच्या इकडचा एखादा ट्रेडिशनल परफॉर्मन्स लोकांसाठी केला जातो. अनफॉर्च्युनेटली आम्ही ज्या साईडला बसलेलो त्या साईडला ती लोकं आलीच नाहीत, ती ऑपोजिट साईडला होती. आणि जेव्हा परफॉर्मन्स सुरू झालं तेव्हा सगळी अचानक गर्दी त्या साईडला गेली. तर हे असंच लांबनं थोडंसं शूट केलं आणि ती म्युझिक वगैरे ऐकायला खूप छान वाटलं खरंच. ही होती आमची तासाभरासाठी याच द फाल्कन ओएसिस. आणि इथे या सगळ्या ठिकाणी त्यांचे याच लागलेले असतात, काही ठिकाणी प्रायव्हेट पण असतात. तो तासाभराचा घेऊन तुम्हाला परत घेऊन येतात. ते बघा, आता ही एक रिटर्न येत आहे, ओबेरॉयसची आहे. तर मित्रांनो, हा होता आमचा छोटासा धाव क्रूजचा एक्सपिरियन्स. कॉल तुमचा आहे, त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर येऊ शकतात. एक लक्षात ठेवा की जर तुम्ही कस्टमाइज बुकिंग करत असाल तर प्लीज तुम्ही तुमच्या टूर ऑपरेटरबरोबर सगळ्या क्वेरीज रिझॉल्व करून घ्या. जर तुम्ही एका ब्रँडेड कंपनीबरोबर ट्रॅव्हल करत असाल तर मे बी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन केलं जातं. इट ऑल डिपेंड्स तुम्ही ट्रॅव्हल कसं करत आहात. सोलो ट्रॅव्हलर्सचे व्लॉग बघून फॅमिली आउटिंग्स प्लॅन करू नका. खूप कन्फ्युजन होतं त्याच्यात. बाकी इट्स नाईस प्लेस, तुम्ही येऊ शकतात आणि एन्जॉय करा. दॅट्स इट. भेटू लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.